देशात अनेक ठिकाणी भाजपला धक्का। यूपी आणि महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटल्या तर काँग्रेसचं जोरदार कमबॅक। नवी दिल्लीत एनडीएची दुपारी 4 वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठक। एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार। इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक। सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय होणार। इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याआधी उद्धव ठाकरेंची विजयी खासदारांसोबत बैठक। मातोश्रीवर सेनेचे आमदार आणि नेते राहणार हजर। एनसीपीला महाराष्ट्रात अपेक्षित यश नाही, मात्र कुठलंही अपयश हे अंतिम नसतं। निकालाचं विश्लेषण करणार। निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव। मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर धक्कादायक निकाल। उत्तर पश्चिम मुंबईत मोठा उलटफेर। अमोल कीर्तीकर 48 मतांनी पराभूत। फेरमतमोजणीनंतर रवींद्र वायकर यांचा विजय। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक। पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाऐवजी आईचं रक्त घेतल्याचा आरोप। आरोपींना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी। मुंबईकरांची सकाळ सुखदायक। सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा। आणि पुण्यातील अनेक विमान उड्डाणं पावसामुळे रद्द। डेहराडून, लखनौ, दिल्ली, बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल। या बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। उष्णता आणि कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांची आजची सकाळ सुखदायक झाली आहे। मुंबई